जगती तू तुलाच देवी म्हणती, तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. तू कशाला पुन्हा आलीस इथे? काय काम आहे तुझं? मी कुठे जाणार? मला काय विचारतेस? माझा एवढा धडधाकट मुलगा गेला. अहो माझा नवरा होता तो. काय झालं नीट सांग. मामा, अरे मला दिराने आणि सासूने घरातनं बाहेर काढलंय. काय म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय की तिचा अधिकार तिला द्या, तिच्या नवऱ्याच्या घरात तिला राहू द्या. विनंती करतो तुम्हाला. नाही नाही, ते आम्हाला जमणार नाही. इथं आमचंच आम्हाला होत नाही तर हिला कुठे आणि ठेवून घ्या. ही मदत करेल ना तुम्हाला. तुम्हाला एकदा सांगितलं नाही म्हणून तर कळत नाही का? चला निघायचं बघा. ठीक आहे. हा, काय काय झालं? अरे कसलं काय, तू म्हणाला तेच. समजून घेणारी माणसंच नाहीत का ही? आणि त्यात बदनामी माझीच होणार. सासरच्या लोकांना कोर्टात खेचलं म्हणून. का तुला घराबाहेर काढलं ते नाही दिसणार या समाजाला? पोरीचा नवरा गेला, 1.25 महिन्याच्या ती 2 जीवाची असताना सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं, हे नाही दिसणार त्या समाजाला? तू लता माझा ऐक, तू आता कोणाची पर्वा करू नकोस. तू फक्त स्वतःचा विचार कर, तुझ्या बाळाचा विचार कर बस. बरं ठीक आहे. तू जेवलास? तू उपाशी असताना मी जेवून घेऊ एकटा? बरं चल, आपण दोघेही जेवून घेऊया. मी पानं वाढते. कशी वागू शकतात ही माणसं? बर, त्या लोकांचं काही म्हणणं झाली, पण ते ऐकून घ्यायला तयारच नाहीये. काही गाठभेट झाली की नाही? नाही, मी गेले होते शेवटचं समजवायला, पण ते काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. ऐकतील, चांगले चांगले ऐकतात. कायदा म्हणजे काय गंमत वाटली त्यांना? मी काय म्हणते, मला न्याय मिळेल ना? का नाही मिळणार? आपली सत्याची बाजू आहे. ते काही केलं ऐकत नव्हते, म्हणून मोठ्या तोंडाने मी त्यांना सांगून आले की माझा अधिकार मी कोर्टातूनच मिळवेल. पण हे बोलून सुद्धा त्यांना काही समज आली का? बरोबर आहे तुमचं, पण सध्या तरी हे सगळं डोक्यातनं काढून टाका. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? हेच मी हिला वारंवार सांगतोय. काळजी करू नका. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. मिलॉर्ड, माझी अशी लता भिसे यांच्या पतीचं काहीच महिन्यांपूर्वी निधन झालं. ते रिक्षा चालवायचे आणि त्यातूनच आपली आई, बायको आणि धाकट्या भावाचे पालन पोषण करायचे. त्याचे अचानक निधन झाल्यामुळे संपूर्ण घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला. पण 1.25 महिन्यातच सासू आणि दिराणी माझ्या अशिलाला घराबाहेर काढले. माझ्या अशिलाचे पती गेले
त्याच वेळी तिला दिवस गेले होते. आणि अशा परिस्थितीत जेव्हा तिला घराबाहेर काढण्यात आलं तेव्हा तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था काय असेल याची कल्पना कोणीही करू शकत नाही. युअर ऑनर, माझी कोर्टाला फक्त एवढीच विनंती आहे की अशा पाषाण हृदयी माणसांना योग्य ती शिक्षा द्यावी आणि माझ्या आशिलाला तिचा अधिकार मिळवून द्यावा. दॅट्स ऑल युअर ऑनर. प्रतिपक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडावी. येस युअर ऑनर. आशिलाला भिकारी आणि आरोपीला पाषाण हृदय म्हटलं म्हणजे ते तसे दिसायला लागतात, पण ते गुन्हेगार नाही, कारण त्यांच्यावरचा आरोप अजून सिद्ध झालेला नाही. आपली बाजू मांडून झाली असेल तर फिर्यादीच्या वकिलांना आम्ही तशी विनंती करू शकतो. माझं बोलून झालेलं आहे. ॲडव्होकेट शालिनी. मिलॉर्ड, आपली बाजू बळकट करण्यासाठी मी माझी पुढली साक्षीदार अर्थातच माझी अशील लता भिसे यांना इथे बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. ॲडव्होकेट शालिनी. तू कशाला पुन्हा आलीस इथे? काय काम आहे तुझं? मी कुठे जाणार? ते मला काय विचारतेस? अहो मग निदान मला इथे राहू तरी द्या. मी घरातली कामं करेन हो. नाही ग बाई, मी तुला इथे ठेवणार नाही. तुला समोर बघितलं की माझ्या गेलेल्या मुलाची मला आठवण येते. पण ते गेल्याचं दुःख तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. माझं तर आयुष्यच संपलंय. हो ना? तसंच ह्या घराशी तुझं नातं सुद्धा संपलं. ह्या घरातून एकही गोष्ट तुला मिळणार नाही, कळलं? जा आता. बरं, त्यानंतर एकदा मामा पण जाऊन आले. तुम्ही पुन्हा गेलात की नाही? आपल्याला असा न्याय मिळणार नाही. आपल्याला कोर्टातच जावं लागेल. हे जेव्हा ठरलं तेव्हा मी आपल्याच माणसांविरुद्ध कोर्ट कचेऱ्या कशाला करायच्या म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना समजवायला गेले. मग तेव्हा काय घडलं? मी गेले. तू कशाला आलीस? काय पाहिजे तुला इथे? चल जा इथून. माझ्या नवऱ्याचं घर आहे, त्यामुळे मला यावंच लागणार. ए बाई, अगं तुला किती वेळा सांगितलं आणि तुझ्या त्या मामाला सुद्धा 50 वेळा सांगितलं, हे घर माझं आहे, इथे कुणी राहायचं ते मी ठरवणार. कळलं तुला? चालायला लाग इथून. तुमच्या मामाला सांगितलंय आणि आता तुम्हालाही सांगतो, शेवटचं, इथं पुन्हा डोकं फोडायला येऊ नका. ठीक आहे? आता नाही येणार, पण येणार ना ते सगळं सामान घेऊन जाण्यासाठीच. काय? हो, मी तुम्हाला शेवटच सांगायला आले होते. माझ्यात माणुसकी आहे म्हणून, आणि तुम्हीही शहाणपणानं ऐकून घ्या. माझ्या अधिकारासाठी मी कोर्टात सुद्धा जाईल. हे कोर्टात जायची धमकी कोणाला देतेस? कोर्टात जा नाही तर आणखी कुठेही जा, मी घाबरत नाही त्याला. तू निघ आता इथून. जा म्हणते ना. थँक्यू लता. आपल्याला काही विचारायचं आहे? यस सर. लताबाई, तुम्हाला नेमकं घरातून का काढलं हे सांगू शकाल? खरं तर हे कारण मलाही जाणून घ्यायचंय. तरी तुमचा काही अंदाज तर असेल. म्हणजे माझे मिस्टर होते तेव्हा रिक्षा चालवून तेच घर चालवायचे, आणि ते गेल्यानंतर उत्पन्नच थांबलं. मग काय, मी जड झाले असेल यांच्यावर, म्हणून मला घराबाहेर काढलं असेल. बरोबर. आपला नवरा संपूर्ण घर चालवतो, दुसऱ्या कुणाचं फारसं उत्पन्न नाही, आणि या गोष्टीमुळे नवरा असताना घरातल्या माणसांचा तुम्ही खूप छळ केलात याची आठवण आहे तुम्हाला? हे साफ खोटं आहे. हे यथावकाश सिद्ध होईल. ओके लता, तुम्ही जाऊ. मिलॉर्ड, माझी अशी लता भिसे यांच्या मामांना इथे बोलवण्याची मी परवानगी मागते. संमती आहे.
लताला अचानक आपल्या घरात पाहून तुम्हाला काय वाटलं? काय झालेलं, नुकतेच जावई गेले होते, त्यामुळे मला वाटलं तिकडे बरं वाटत नसेल म्हणून 4 दिवस राहायला आली असेल. मग खरा प्रकार कळल्यावर मला एकदम आश्चर्यच वाटलं हो. म्हणजे कोणी असं कसं काय वागू शकतो? मग मी तिला परत तिकडे पाठवली. तेव्हाही काही घडलं नाही हे पाहून तुम्ही गेला होता? हो, मी म्हटलं आता आपणच मोठ्या मनाने जावं त्यांच्याकडे आणि विचारावं काय प्रॉब्लेम आहे ते. मग तेव्हा काय घडलं ते सांगाल? मी तयार आहे हो तिचं सगळं बघायला, पण तिला या घराविषयी आपुलकी आहे ना, तिला या घराची ओढ आहे आणि ते साहजिक आहे हो. कुठल्याही बाईच्या बाबतीत तिच्या नवऱ्याचं घर हेच तिचं घर असतं. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय की तिचा अधिकार तिला द्या, तिच्या नवऱ्याच्या घरात तिला राहू द्या. विनंती करतो तुम्हाला. नाही नाही, ते आम्हाला जमणार नाही. इथं आमचंच आम्हाला होत नाही तर हिला कुठे आणि ठेवून घ्या. ती मदत करेल ना तुम्हाला. हो, तुम्हाला एकदा सांगितलं नाही म्हणून तर कळत नाही का? चला निघायचं बघा. ठीक आहे, निघतो. बघून घे ना तुम्हाला काय करायचंय ते करा, पण आता निघा. ओके, थँक्यू. आपल्याला काही विचारायचं आहे? येस सर. आपण समजावण्यासाठी म्हणून गेला, पण अरेरावी करून परत आला, बरं का नाही? खोटे हो, माझ्या भाचीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी अरेरावी करेनच कसा? तुम्ही त्यांना धाक दाखवून आला नाही. त्यांचं मत ऐकून घेतल्यावर मला चीड आली होती हे खरं, हो तशी ती कोणालाही आली असती. पण मी त्यांना फक्त एवढंच म्हणालो की मी गप्प बसणार नाही. ओके सर. ऍडव्होकेट शालिनी, आपली पुढील कार्यवाही काय आहे? तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, मी इथे माझी अशील लता भिसे यांच्या सासूबाई रमाबाईंना बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. ॲडव्होकेट शालिनी. काकू, तुमचं राहतं घर हे तुमच्या नावावर आहे? हो, माझ्याच नावावर आहे. म्हणजे आधी ते माझ्या नवऱ्याच्या नावावर होतं. आता माझ्या नवऱ्याच्या नावावरचं घर म्हणजे माझंच नाही का? म्हणजे लताच्या सासऱ्यांचं, बरोबर? तुम्हाला माहितीये का, नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर बायको इतकाच मुलाचाही अधिकार असतो. मुलगा हयात नसेल तर त्याच्या विधवेचा आणि नातवाचा हा अधिकार असतो. हे माहितीये तुम्हाला? नाही. काकू, लताकडून तुम्हाला काय त्रास होता हो? आपण जाऊ शकता काकू. मिलॉर्ड, मी इथे दिनकर भिसे अर्थातच माझ्या अशिलाचे दीर यांना बोलवण्याची परवानगी मागते. संमती आहे. दिनकर, तुम्ही तुमचा भाऊ हयात असताना काय उद्योग करायचा तो? कारखान्यात जायचो कामाला. मग आता काय करता? रिक्षा चालवतो. का? दादा गेल्यापासून रिक्षा रिकामी पडली ना. कुणाच्या नावे
नाव आहे ही रिक्षा? दादाच्या. कारखान्यातून का काढलं तुम्हाला दिनकर? ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. ऍडव्होकेट शालिनी, तुम्ही पुढला प्रश्न विचारा. दिनकर, कारखान्याची नोकरी का सोडलीत तुम्ही? ते काम जमलं नाही मला. मग आता रिक्षा चालवण्याचं काम जमतं? हो, हळूहळू जमायला लागलं. दिनकर, तुमच्या वहिनीपासून तुम्हाला काही त्रास होता? कामासाठी खूप कटकट करायची. अरे रे, पण ती कटकट तर आई पण करत असेलच ना? हो, ती पण आता करायला लागली होती. मग तुम्ही तुमच्या वहिनीसारखं आईला का नाही घराबाहेर काढलं? आपण जाऊ शकता. मिलॉर्ड, माझ्या सगळ्या साक्षी पुराव्यांवरनं ही केस नक्की काय आहे ही सगळी समोर आलीच असेल. माझी कोर्टाला एवढीच विनंती आहे की माझ्या अशिलाला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला त्याच घरात राहायला जागा मिळावी, त्याचबरोबर दोघांच्याही उदरनिर्वाहासाठी त्यांच्या पतीची रिक्षा आणि तिची शिलाई मशीनही तिला मिळावी. माझा कोर्टावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ते देतील तो निर्णय मला आणि माझ्या अशिलाला नक्कीच मान्य. दॅट्स ऑल युअर ऑनर. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निर्णयाप्रत आलेला आहे की आरोपी रमाबाई आणि आरोपी दिनू हे दोघेही गुन्हेगार असून त्यांचे गुन्हे सप्रमाण सिद्ध झालेले आहेत. या कथेत सदर महिलेस प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कलम 19 नुसार निवासाचे आदेश मेहरबान कोर्टाकडे मागता येतात. तसेच कलम 20 क नुसार सदर महिलेच्या नियंत्रणात असलेली कोणतीही मिळकत तिच्याकडून काढून घेतल्यास त्यामुळे झालेले मिळकतीचे नुकसान किंवा हानी किंवा त्यामुळे झालेला तोटा मेहरबान कोर्टाकडे मागता येतो. तसेच हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार विधवेस किंवा तिच्या मुलांना पतीच्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार आहे. आता नवऱ्याची बरोबर नाही करायची, बाळाची करायची. आवा, तुम्हाला काय वाटतं आपल्याला बाळ होईल का बाळी? कुणी का असं ना, बाळा असं नाही तर बाळी असो. काय झालं सांग की. कामावर काढून टाकलं मला. काय? कालच तिने गर्भवती असल्याचा अर्ज दिला होता ना काम. हो दिला होता, पण ऑर्डर आधी निघाली ना. पण त्यांनी जे काही केलं ते बेकायदेशीर आहे, चूक आहे. हो पण त्यांना नाही ना पटत.